हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, ग्रंथराज दासबोधामधल्या 4थ्या दशकातला 10वा समास आपण पाहतो आहोत, मुक्तिचतुष्टय. काल आपण मुक्ती म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि 4 प्रकारच्या मुक्ती कोणत्या आहेत हे पाहिलं. आता समर्थ याबद्दल काय म्हणतात? तो अहंकार वायोरूप तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप आवरणोदक दाटले. तया मेरू पर्वता पाठारी तिने शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मशृंग तो पर्वताचा, विष्णुशृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे. विष्णुनाम विष्णुशृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे स्थळ खालते. तेथे गणगंधर्व लोकपाळ, 33 कोटी देव सकळ, 14 लोक सुवर्णाचळ वेष्टित राहिले. तेथे कामधेनूची खिलारे, कल्पतरूंची बने अपारे, अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबळती. समर्थांनी या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या निवासस्थानांचं वर्णन केलेलं आहे. आता मुक्तिचतुष्ट सांगताना याचं वर्णन करण्याची आवश्यकता का भासली, तर त्याचं कारण असं आहे की सलोकता, समीपता, स्वरूपता या ज्या मुक्ती आहेत, त्या मुक्ती प्राप्त झाल्यानंतर साधक हा कुठे जाणार आहे, कोणत्या प्रकारच्या वातावरणात जाणार आहे, हे समर्थांना अगोदर सांगून खात्री पटवून द्यायची आहे. आणि मग मुक्ती मिळवण्यासाठी साधकाला प्रवृत्त करायचं आहे. समर्थ सांगतायत की ज्याच्या अलीकडं हिमालय आहे, जिथं सगळे पांडव शेवटी स्वर्गद्वाराकडे गेले, हिमालयातून जायला नंतर वाट नाही, त्याच्या अलीकडच्या टोकाला बद्रिकाश्रम आणि बद्रीनारायण आहे. मोठे मोठे तपस्वी मोक्ष मिळवण्यासाठी तेथे देह ठेवतात. त्याच्या अलीकडे बद्रिकेदार आहे, ते सगळेजण पाहून येतात. असा हा मेरू पर्वताचा सगळा विस्तार आहे. मेरू पर्वताच्या पठारावर किंवा सपाटीवर वाकड्या तिकड्या दिशांना 3 घरे आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश आपल्या परिवारासह तेथे राहतात. जिथे ब्रह्मा राहतो तिथे साधे दगडाचे शिखर आहे. विष्णू राहतात तिथं पाचूचे शिखर आहे, आणि शंकर राहतात तिथं स्फटिकाचं शिखर आहे, त्याला कैलास असं म्हणतात. विष्णूच्या शिखराचं नाव वैकुंठ आहे. ब्रह्मदेवाच्या शिखराचे नाव सत्यलोक आहे, आणि त्याच्या खाली अमरावती नावाचं इंद्राचं स्थान आहे. तेथे गण, गंधर्व, लोकपाल असे 33 कोटी देव राहतात. सप्तवर्ग, सप्तपाल असे 14 लोक मेरू पर्वतावर वसलेले आहेत. तेथे कामधेनूंचे मोठे कळप आहेत. कल्पवृक्षांची असंख्य जंगले आहेत. जागोजागी अमृताने भरलेली सरोवरे आहेत. चिंतामणी आहेत. जमीन सोन्याची असल्याने तिथे लखलखता असते. समर्थ पुढे म्हणतात की सलोकता मुक्ती ही काय आहे, त्याचं एकदा स्पष्टीकरण करतात. आपण ज्या वेळेला मनुष्य जन्मामध्ये असतो, त्यावेळेला परमेश्वराची मनापासून उपासना केली तर मृत्यूनंतर आपल्याला स्वर्गात स्थान मिळतं. ते सलोकता मुक्तीचं लक्षण आहे.
आत्ता आपण परमेश्वराची उपासना केली, परमेश्वराला प्रिय झालो, अगदी मनापासून उपासना केली. आणि परमेश्वराची उपासना हे केवळ देवांच्या मूर्तीसमोर बसून मंत्र पुटपुटून होत नसते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. परोपकार केल्यानंतर त्या आत्म्याला, ज्याच्यावर आपण उपकार करतो त्या आत्म्याला जो आनंद मिळतो, त्याला जी शांती मिळते आणि त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आणि समाधान आपल्याला दिसतं, ते खरोखर पुण्य आहे. हे संतांनी मान्य केलेलं आहे, परमेश्वरांनी सांगितलेलं आहे, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आपण निरनिराळी व्रतवैकल्यामध्ये किती वेळ घालवतो, किती त्याच्यासाठी कष्ट करतो. केळीचं पानच पाहिजे, डाव्या बाजूला हे पाहिजे, उजव्या बाजूला तेच पाहिजे, अमुकच पक्वान पाहिजे, हेच व्रत आहे, तेच खायचं नाही, हेच सोहळ्यात घातलंय, हेच. या गोष्टीला फार महत्त्व देऊ नये. नित्य पूजा करावी, जेवढा कुलधर्म कुलाचार आहे तेवढा झेपेल तसा करावा आणि परोपकार करावा. तर आपल्याला स्वर्ग निश्चित आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. एका गावामध्ये दोन माणसं राहत होती. एक त्या देशाचा राजा आणि एक सर्वसाधारण ब्राह्मण. आणि दोघेही विष्णू भक्त होते. राजा अत्यंत उत्तम रीतीने क्षत्रिय धर्माचं पालन करत होता, प्रजेला सुखात ठेवत होता, प्रजेसाठी सगळं काही त्यांनी केलं होतं. नित्य पूजा अर्चा करायचा, स्वतःचा कुलधर्म कुलाचार करायचा. त्याच्या राज्याकडे वाकडी नजर करायची कुणाची बिशाद नव्हती. आणि दुसऱ्या बाजूला हा ब्राह्मण अत्यंत दरिद्री होता. 2-2 दिवस त्याला जेवायला खायला मिळायचं नाही. एके दिवशी त्याला कोणीतरी 2 भाकऱ्या दिल्या. तो, त्याची बायको आणि 2 मुलं. सगळे म्हणाले चला आपल्याला अर्धी अर्धी भाकरी तरी आली प्रत्येकाला. ते 2 भाकरी घेऊन बसणार तेवढ्यात एक गरीब भिकारी आला. तो म्हणाला, साहेब महाराज माझ्या पोटात अन्न नाही. ब्राह्मणाने बायकोकडे 1 मिनिट बघितलं. बायकोने एक भाकरी उचलून त्या भिकाऱ्याला देऊन टाकली. त्याच्यानंतर एक चांडाळ आला. चांडाळ म्हणजे जो फाशी देतो किंवा सुळावर चढवतो त्याला चांडाळ म्हणतात. आपण चांडाळ हा शब्द बऱ्याचदा ऐकला, पण आपल्याला माहित नाही. ही जी जमात आहे ही चांडाळ आहे. आत्ता सुद्धा त्यांना चांडाळ असंच म्हणतात. फाशीची शिक्षा झाल्यावर जे गुन्हेगाराला फासावर चढवून ते बटन दाबतात किंवा काय असतो खटका दाबतात, त्यांना चांडाळ म्हणतात. पूर्वीच्या काळी राज्यात ज्या गुन्हेगारांना सुळावर चढवत होते त्या सुळावर ठेवणारे जे असतात ते चांडाळ. तर असा हा चांडाळ कुळातला एक माणूस आला. तो म्हणाला, ब्राह्मण, हे ब्राह्मण देवता, मी सुद्धा कालपासून काय खाल्लेलं नाहीये. एक भाकरी उरली होती, त्यातली अर्धी भाकरी त्याला देऊन टाकली. आता अर्धी भाकरीमध्ये एक एक घास आपण खाऊया असं ठरवलं. तेवढाच एक माणूस कुत्रा घेऊन आला. तो म्हणाला, माझ्या कुत्र्याला काही खायलाच नाहीये, मी असाच फिरतोय. झालं, शेवटची अर्धी भाकरी तीही त्या कुत्र्याला घालून टाकली. पुन्हा सगळे उपाशी बसले, अत्यंत क्षीण झाले, सगळे बेशुद्ध पडायची वेळ आली होती. 3 दिवस पोटात अन्नाचा कण नाही.
आणि थोड्या वेळाने त्यांच्या घरामध्ये लख प्रकाश पडलेला आहे महाराज. जे आता 3 जण येऊन गेले ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश होते. ते म्हणाले, ब्राह्मणा, अरे तू काय हे 2 दिवस स्वतः उपाशी असून 2 भाकरी तुला मिळाल्या, 2 दिवसांनी बायका पोरांचं पोट भरायचं सोडून तू भुकेलेला दिलंस. त्याच्यापेक्षा कुठली पूजा मोठी होऊ शकत नाही. तुला मी आता या लोकामध्ये, इहलोकामध्ये तुझ्या प्रपंचाकरता मी समृद्धी देतोय, पण मी समृद्धी दिल्यानंतर तू माझं नामस्मरण विसरू नकोस. तुम्हाला सगळ्यांना स्वर्गात जागा आहे म्हटला. असं विष्णूंनी सांगितल्याबरोबर ब्राह्मणाने हात जोडले. म्हणाला, महाराज, मला समृद्धी नको, मला फक्त माझं पोट भरणं एवढंच द्या. मला नको वाडा, नको ते लाइटिंग, नको पडदे, नको फर्निचर, नको काही कलर टीव्ही, नको मोबाईल, नको काही नको. माझं सकाळ संध्याकाळ पोट व्यवस्थित भरावं एवढंच मला द्या. कबीराचा एक फार सुंदर दोहा आहे ह्याच्यावरती. साईं इतना दीजिए जा में कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं साधू न भूखा जाय. हे परमेश्वरा, मला एवढंच दे की मी पण उपाशी राहू नये आणि माझ्याकडे जर कोणी अतिथी आला तर तो सुद्धा उपाशी राहू नये. ही पूजा आहे महाराज. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तम पचामन्नम चतुर्विधम. 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय की वैश्वानर म्हणजे जाठराग्नीच्या स्वरूपात मी मनुष्याच्या ठिकाणी राहत असतो आणि तो जाठराग्नी तृप्त झाला की मी पण तृप्त होतो. अनेक वेळा दाखले दिलेले आहेत भगवंताने की मी जाठराग्नीच्या स्वरूपात आहे. म्हणून आपल्याकडं अन्नदानाला एवढं महत्व आहे. ज्या वेळेला सुदाम्याने आणलेले पोहे खाल्ले श्रीकृष्णाने, त्यावेळेला द्वारकेमधल्या प्रत्येक माणसाचं पोट भरलं. द्वारकेमधल्या प्रत्येक माणसाने ढेकर दिली, अरे पोट भरलं आमचं, किती छान जेवण झालं आज, असं वाटायला लागलं. असा एक सेन्स निर्माण झाला. याचा अर्थ काय महाराज? तुम्ही भक्तीने दिलेला आहार आहे. तो आहार नाहीये, तो प्रसाद आहे. कारण त्याच्यावर भक्तीचा आणि प्रेमाचा संस्कार झालेला आहे. प्रत्येक खाद्यपदार्थ हा नैवेद्य होऊ शकत नाही. जेव्हा तो परमेश्वराला भक्तिभावाने अर्पण करता येतो तेव्हा तो नैवेद्य होतो आणि लोकांना वाटताना मग तो प्रसाद होतो. संस्काराने कुठली गोष्ट काय होते बघा. तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. रोजच्या आपण तांदूळ घेतो. अगोदर ते तांदूळ असतात, नंतर जेव्हा त्याच्यावरती कुंकवाचा संस्कार केला जातो तेव्हा त्या अक्षता होतात. काय करतो आपण? फक्त त्याच्यामध्ये कुंकू मिसळतो. पण तो जो संस्कार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, साधे तांदूळ असं म्हणतो आपण, कसे किलो वगैरे विचारतो. की अक्षता कशा किलो वगैरे विचारत नाही आपण, कारण त्या अक्षता आहेत, त्याच्यावरती संस्कार झालेले आहेत. त्या संस्काराने तांदळाच्या जर अक्षता होत असतील तर आपण जर भगवंताच्या नामस्मरणाचे संस्कार आपल्या मनावर केले तर आपण कुठे जाऊ? तेच महाराज इथं सांगतायत समर्थ की सालोकता मुक्तीमध्ये तुम्ही जगातील वास्तव्यामध्ये देवाची उपासना केली तर तुम्ही स्वर्गात जाल. समीपता आणि स्वरूपता यांच्याबद्दल सांगतायत. देवलोकामध्ये राहायला मिळणं ही सलोकता आहे. सलोकता म्हणजे देव जिथं राहतात तिथंच राहायचं, आपण त्या गावातच राहायचं, त्या परिसरातच राहायचं. सलोकता, लोकेन सह सलोकता. मग देवलोकात स्थान मिळवायचं असेल
तर सलोकता ही मुक्ती मिळवायला पाहिजे. समीपता म्हणजे देवाच्या जवळ राहायला मिळतं, ही दुसरी मुक्ती आहे. काहीतरी करून आपण देवाच्या जवळ कोणत्या तरी रूपाने सतत राहत असतो. मग कधी त्याचं वाहन म्हणून राहतो, किंवा त्याचा छत्रचामर म्हणून राहतो, त्याचा सेवक म्हणून राहतो. कुठल्या तरी रूपामध्ये हे समीपता ही मुक्ती मिळते. आणि तिसरी असते ती मुक्ती कुठली? स्वरूपता. साक्षात देवाचं स्वरूप आपल्याला मिळतं. कुठल्या तरी आपल्याला देव आपल्या रूपामध्ये भिनला जातो. म्हणजे देवाचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं. ही स्वरूपता मुक्ती आहे. उपासना करणाऱ्याला श्रीवत्स, कौस्तुभ, लक्ष्मी या गोष्टी मिळत नाहीत, परंतु परमेश्वरासारखं स्वरूप मिळतं त्याला. समर्थ सांगतायत, हे सगळे जीव हे पुण्यवान आहेत. त्यांचं वास्तव्य स्वर्गलोकात आहे, परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांचा पुण्य संचय आहे तोपर्यंत. इहलोकात तुम्ही कितीही उपासना केलेली असली तरी तुमच्या हातून काहीतरी पाप घडलेलं असलं पाहिजे. मग ही पुण्याई संपली की देव त्यांना पुन्हा पृथ्वीवर पाठवून देतात. म्हणून ह्या पहिल्या 3 मुक्ती अशाश्वत आहेत असं समर्थ म्हणतात. मग शाश्वत मुक्ती कोणती आहे? म्हणून तिन्ही मुक्ती नासिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत, तेही निरोपेजील सावचित्त ऐका आता. ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती, तेव्हा अवघेच देव जाती, मा मुक्ती कैच्या तेथे. तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायोज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी. निर्गुणी अनन्य असता तेने होय सायोज्यता, सायोज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती. सायोज्य मुक्ती म्हणजे कुठली? की जोपर्यंत मायेच्या आणि दृश्याच्या कक्षेत आपण वावरत असतो तोपर्यंत आपल्याला साक्षात्कार होत नाही. समीपतेच्या अवस्थेमध्ये सान्निध्यात आणि सहवासात तो राहतो. स्वरूपतेच्या अवस्थामध्ये अंतर्बाह्य तो भगवंताने भरून जातो. भगवंताच्या प्रेमाच्या या 3 वाढत्या अवस्था आहेत. पहिली सलोकता, नंतर समीपता, नंतर स्वरूपता. हे असं ग्रेडेशन आहे. 3rd ग्रेडची मुक्ती कुठली? सलोकता. 2nd ग्रेडची मुक्ती समीपता. 1st ग्रेडची मुक्ती स्वरूपता. पण याही पेक्षा एक श्रेष्ठ मुक्ती कोणती असेल तर ती सयुज्यता. कारण ह्या पहिल्या 3 मुक्ती ह्या सगुण स्वरूपातल्या परमेश्वराबरोबरच्या आहेत. त्या टिकणाऱ्या नाहीत असं समर्थांचं म्हणणं. सायुज्य मुक्ती ही टिकणारी आहे, कारण ती मुक्ती ज्यांना मिळते ते परमेश्वरामध्ये विलीनच होऊन जातात. त्यांचं वेगळं अस्तित्वच राहत नाही. निर्गुण परमस्वरूपाच्या ठिकाणी अनन्यपणे विलीन झाले
की सायुज्य मुक्ती मिळते. भगवंताच्या स्वरूपामध्ये समरस होणे ही सायुज्यता मुक्ती आहे. सयुज्य ह्याच्यामध्ये युज हा संस्कृत धातू आहे, मूळ चौथा गण उभयपद. युज म्हणजे काय? जोडणे, संकल्पपूर्वक बुद्धिपूर्वक विचार करणे, ॲडजस्टमेंट करणे, नियोजन करणे. आता सायुज्य याचा अर्थ काय होतो? भगवंताच्या आत्मस्वरूपाशी आपला आत्मा जोडला जातो. आतापर्यंत फक्त देह आणि जीवात्मा जोडला गेलेला आहे वरच्या 3 मुक्तीमध्ये, पण सायुज्यतेमध्ये फक्त आत्माच जोडला जातो, कारण देह नाहीच आहे ना, विदेहच आहे. भगवंताचं जे निर्गुण निराकार रूप आहे, मूळ भगवंताला नाव नाही, आकार नाही, कुठली उपाधी नाही, अलंकार नाही, शस्त्रास्त्र नाही, मूळ परमात्म्याला काहीही नाही. परंतु जो साधक सगुण रूपातल्या या सगळ्या उपाधीला ओलांडून पुढे जातो. उपाधी म्हणजे काय? तर परमेश्वराला आपण जी निरनिराळी नावं देतो, निरनिराळी शस्त्र दाखवतो, निरनिराळी वस्त्र दाखवतो, किरीट दाखवतो, ही सगळी परमेश्वराची उपाधी आहे. परमेश्वराच्या नावाने काही व्रत वैकल्य करतो ते. पण परमेश्वराच्या ठिकाणी अद्वैत होऊन राहणं ही जी निर्गुण भक्ती आहे ती परमोच्च स्थानावरती आहे. आणि निर्गुण भक्ती महाराज अत्यंत अवघड आहे. परमेश्वराचं निर्गुण निराकार रूप डोळ्यासमोर आणायचं कसं आणि एकाग्र व्हायचं कुठं? अंतर्यामी परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाने निर्गुण निराकार किंवा सायुज्यता मुक्ती मिळण्याच्या मार्गाला लागणं हे फार कठीण आहे. एक वेळ तुम्हाला सालुकता, स्वरूपता, सामिप्यता या मुक्ती मिळू शकतील, पण सायुज्य मुक्ती मिळणं हे फक्त समर्थांसारख्यांनाच शक्य आहे, संतांनाच शक्य आहे. पण त्यांना जरी सायुज्य मुक्ती मिळाली असली तरी संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत भागवत संप्रदायातले सगळे संत हे आपल्या अभंगाच्या रूपाने शाश्वत आहेत. ते मुक्त झाले, पण मुक्तीचा मार्ग त्याने आपल्याला दाखवलेला आहे. ते निर्गुण निराकार अशा परमात्म्यामध्ये विलीन झालेले आहेत. परमात्म्याचा एक अंश म्हणूनच ते आता अस्तित्वात आहेत. कारण परमात्म्यामध्ये जरी विलीन झालेले असले तरी त्यांचा आत्मा विशेषत्वाने त्या परमात्म्यामध्ये आहे. मग सगुण रूप कशाला पाहिजे? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, असं संत म्हणतात. मग तुझ्या मूळ स्वरूपाला, परमात्म्याच्या मूळ स्वरूपाला जर आकार नाही, रंग नाही, रूप नाही, नाव नाही, तर सगुण रूप पाहिजे कशाला? हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. तर त्याचं उत्तर असं आहे,
की सर्वसामान्य माणसाला निर्गुण निराकार रूपाची आराधना करता येत नाही. 99.99 लोकांना ती करता येत नाही. काहीतरी डोळ्यासमोर लागतं. आणि सगुण रूपामध्ये देवाची भक्ती करणं ह्या काही गुन्हा नाही किंवा हे काही पाप नाही आहे. भागवतामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, भक्तीचा क्रियायोग असा एक अध्याय आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, सगुण रूपामध्ये माझी पूजा करा, काही बिघडत नाही. संध्या करा, आचमन करा, मला फुलं वाहा, मला आवडतं ते नैवेद्य करा, सगळं करा. तुम्हाला जसं परवडतील तसे माझ्या मूर्तीला दागिने घाला. तुम्हाला चांगलं वाटतंय ना, हे तुमच्यामध्ये भक्तीचा उदय होतोय ना, मग ठीक आहे. आणि सगुण रूपाचा हेतू हा आहे की सर्वसामान्य माणसामध्ये माणसाच्या मनामध्ये भक्तीचा उदय झाला पाहिजे. आणि भक्तीचा उदय केव्हा होईल? जेव्हा सगुण रूपामध्ये परमेश्वराची मूर्ती डोळ्यासमोर येईल, तेव्हा सर्वसामान्य माणसामध्ये भक्तीचा उदय होईल. अडाणी अशिक्षित शेतकरी, कामगार, मजूर, विजूर जे शिकलेले नाहीत कोणी, ते भजन करतील, आम्हा नकळे ज्ञान, नकळे वेदांत वचन, नकळे आम्हा, सुखामेळा महाराज म्हणतात. अहो, त्यांनी संत वाङ्मय वाचताच येत नाही, नुसतं दुसऱ्यांचं ऐकून पाठ करून अभंग करून ते भजन करत असतात. खेडेगावात असे मी अनेक लोक बघितलेत. मी बऱ्याच खेड्यांमध्ये प्रवचन करायला जातो. एकदा एका शेतकऱ्याला मी विचारलं, मामा तुमच्याकडे छान छान भजनं तुम्ही पाठ केलेली आहेत, तुमच्याकडे भजनाची वही वगैरे आहे का? तो म्हटला, महाराज मला लिहिता वाचताच येत नाही, मी शाळेतच गेलो नाही म्हटला. मला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणलं, पण मामा तुम्हाला खूप भजनं पाठ आहेत. नाही म्हणले, लोकांचं ऐकून ऐकून मी वारीला जात असतो आणि ऐकून ऐकून मी पाठ केली म्हटलं. याचा अर्थ काय होतो? ही सगळी संत वचनं, वेद, पुराण ह्या सगळ्या भगवंताच्या वाङ्मय मूर्ती आहेत. भागवत पुराणामध्ये उद्धवाला श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, उद्धवाने त्यांना अवतार संपवायच्या वेळेला प्रश्न विचारला. उद्धव एकमेव यादव शिल्लक राहिला, बाकी सगळ्या यादव कुळाचा नाश झाला. उद्धव हा एकमेव यादव शिल्लक राहिला. त्यावेळेला त्यांनी श्रीकृष्णाला अवतार संपवताना विचारलं की, हे श्रीकृष्णा, तुम्ही आता चाललात, तुमचा अवतार संपवून निघालात, आता सर्वसामान्य माणसाने काय करायचं? ज्यांना तुमच्या भक्तीची आस आहे त्यांनी काय करायचं? तेव्हा भगवंतानी भागवत पुराणामध्ये आपलं तेज प्रस्थापित केलं, त्याच्यामध्ये ते प्रविष्ट झाले आणि त्यांनी सांगितलं, भागवताचा एक ओळ जरी, एक श्लोक जरी रोज वाचला तरी खूप पुण्य मिळेल. आणि मग त्यांनी अवतार संपवला आणि उद्धवाला जायला सांगितलं बद्रिकाश्रमाला. याचा अर्थ काय होतो? भागवत पुराण ही जशी श्रीकृष्णाची वाङ्मय मूर्ती आहे, तसं प्रत्येक पुराण, प्रत्येक धार्मिक ग्रंथ जे महान आहेत, जे संतांनी लिहिलेले आहेत, अधिकारवाणीने लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये भगवंताचं रूप, गुण, शील, पराक्रम, दागिने, युद्ध, चमत्कार हे सगळं आहे. या सगळ्या सगुण परमेश्वराच्या वाङ्मय मूर्ती आहेत. वाङ्मय स्वरूपात तो परमेश्वर आहे. म्हणून आपण ग्रंथाचं वाचन करायचं असतं. ज्ञानेश्वरीचं पारायण आज 400 वर्ष झाले तरी खेडोपाडी का होतं? त्या वाङ्मय मूर्तीची ती आराधना असते महाराज. त्या शब्दामध्ये परमेश्वर असतो, त्यातल्या अक्षरामध्ये परमेश्वर असतो.
ज्यांना देवाला जाता येत नाही, ज्यांनी ज्याने अंथरूण धरलेलं आहे, अशा लोकांनी नुसतं जरी नामस्मरण केलं किंवा जमेल तेवढं वाचलं किंवा कुणाला तरी वाचायला सांगून ऐकलं तरी त्यांना पुण्य मिळतं. अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी, असं तुकोबाराय म्हणतात. सायुज्य मुक्ती म्हणजे अद्वैत आहे. नदी समुद्राला काल आपण बघितलं उदाहरण, नदी समुद्राला मिळते तेव्हा नदी वेगळी काढता येत नाही. जसं संतांचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो तेव्हा संतांचा आत्मा वेगळा दाखवत नाही, तो फक्त त्या परमात्म्यालाच विशेष आत्मा म्हणून तो जाणवतो. ती सायुज्य मुक्ती ती सर्वश्रेष्ठ आहे असं समर्थाने सांगितलं. आपल्याला सायुज्य मुक्ती मिळणं शक्य नाही, पण बाकीच्या पहिल्या 3 मुक्ती तरी आपण करायला पाहिजे. आपण आत्ताच पापक्षय करून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपलं पुण्य वाढेल आणि तेवढं भगवंताजवळ आपण जास्त जाऊ आणि पुढच्या जन्मी आपण सायुज्य मुक्ती प्राप्त करून घेऊ. आतापर्यंत आपण खूप पाप केली आहेत, मी तरी केलेली असतील, मला आता आठवत नाही किती केली ती, कळत नकळत होतात पाप. तर अशा रीतीने या 4 मुक्तींचं वर्णन 4थ्या दशकाच्या 10व्या समासाच्या शेवटपर्यंत सांगितलेलं आहे. उद्यापासून आपण 5वा दशक सुरू करतो आहोत. त्यातला पहिला समास गुरुनिश्चय असा आहे. गुरु कुणाला करावं या संबंधित विवेचन करतायत. आज मी इथंच थांबतो, परंतु आठवण केल्याशिवाय मी थांबणार नाही. कृपया आपण हे चॅनल सबस्क्राईब करा अशी कळकळीची नम्र विनंती मी करतो. जय जय रघुवीर समर्थ.